सोलापूर शहरातल्या उत्पन्न वाढीसाठी जे आहे ते बीओटी तत्वावर काही जागा देण्यात येणार आहेत. त्या जागेचं काय संदर्भातली काल सादरीकरण देखील जे आहे ते करण्यात आलं होतं. पण ते सादरीकरण कुठेतरी हिंदी भाषेत होतं. एकीकडे मराठी भाषाचं अवलंबन करा म्हणून असं आदेश काढतात. पण मात्र कुठेतरी हिंदी भाषामध्ये जे आहे ते हे सादरीकरण करण्यात आलं. कसं पाहताय तुम्ही याकडे काय सांगाल? एक तर बीओटी सारखा हा प्रकल्प सोलापूरकरांच्या विरोध असतानाही महापालिकेत मंजूर केला जातो आणि त्याचं सादरीकरण चक्क हिंदीमध्ये त्या ठिकाणी सादर केलं जातं, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. सोलापूर ही महाराष्ट्राची भूमी आहे. सोलापूर महापालिका ही महाराष्ट्राची एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थेत लोकांच्या संदर्भातील जे प्रश्न, जे प्रकल्प येतील त्या सभागृहात त्या प्रकल्पाची माहिती मराठीत देणं ही मराठीची एक सन्मान करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. जर ही महापालिका आम्ही सोलापूरच्या विकासाच्या आड येत नाही, पण ही जर महापालिका सोलापूरच्या विकासाच्या आड येऊन जर सोलापूरकरांच्या हिताकडे दुर्लक्ष आणि मराठीला दुय्यम स्थान जर देत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापिही शांत बसणार नाही. या महापालिकेला मी आज सांगू इच्छितो शेवटचं, या सोलापूर महापालिकेच्या प्रशासनाने पहिला या प्रकल्पाची माहिती संपूर्ण पारदर्शकपणे या सोलापूरकरांना मराठीमध्ये सादर करावी व या प्रकल्पाबाबतीत सोलापूरकरांना जसे त्यांचे प्रश्न आहेत त्या संदर्भातील प्रामाणिकपणे त्यांना त्या संदर्भातील सर्व माहिती सोलापूरकरांसमोर ठेवावी. मग हा प्रकल्प त्यांनी मंजूर करावा. नाहीतर या सोलापुरातील रस्त्यावर उतरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सोलापूर महापालिकेला त्यांच्या तीव्र शब्दात विरोध करण्यास समर्थ आहे.